नमस्कार. श्री याज्ञवल्क्य आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्यासाठी नेहमीच आम्ही उत्तम असे व्हिडिओ घेऊन येत असतो. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि योग्य वाटल्यास हा व्हिडिओ शेअर करा. सर्वच जण म्हणतात की पहाटे लवकर उठावे. पहाटे लवकर उठल्यानंतर उत्तम आरोग्य प्राप्त होते. खरोखरच प्राप्त होते की यामागची काही कारणे आहेत. कारण नुसते पहाटे उठून चालणार नाही, तर ती क्रिया पण घडली पाहिजे. पहाटे म्हणजे कधी उठावे, ब्राह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय, ब्राह्ममुहूर्तावरती उठल्यावरती सायंटिफिक दृष्ट्या शरीरावर कसा परिणाम होतो हे आपल्याला सर्व जाणून घेण्याची इच्छा असेल तर हा आमचा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा. ब्राह्ममुहूर्त रात्रीच्या अखेरच्या प्रहरातील तिसरा भाग जो असतो तो ब्राह्ममुहूर्ताचा असतो. टेंटेटिव्ह आपण जर विचार केला तर पहाटे 3 नंतरचा जो काळ असतो हा ब्राह्ममुहूर्ताचा काळ असतो. प्राथमिकरित्या आपण विचार करतोय. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये झोपेचा त्याग करण्यासाठी हा कालावधी उत्तम सांगितलेला आहे किंवा निश्चित केलेला आहे. कारण या काळामध्ये जी हवा वाहते, या हवेच्या कणाकणामध्ये संजीवन शक्ती अर्थात एक ऊर्जा शक्तीचे अपूर्व मिश्रण असते. आयुर्वेदांच्या मते जर ऋषींचा आपण विचार ग्रहण केला तर रात्री चंद्राकडून जे किरण येतात, कण येतात, जी ऊर्जा येते ती पृथ्वीवर पडण्याचा जो कालावधी आहे, चांगली ऊर्जा, तो कालावधी पहाटेचा आहे. आणि जेव्हा हवा ही अशी संथगतीने वाहत असते, त्याच्यामध्ये ऊर्जेचा एक स्रोत असतो. त्या स्रोतामध्ये हे अमृतकण मिश्रण होतात. आपण जेव्हा झोपतो तर झोपल्यानंतर आपले सर्व शांत मन असतं, सगळे विचार थांबलेले असतात. आपल्या मस्तिष्कातील जे ज्ञानतंतू आहेत, ज्ञान ग्रहण करणारे, हे रात्रीच्या विश्रांतीनंतर एक नवशक्ती व्यापून भरलेली असते त्यांच्यामध्ये. जसं आपण सोमवार ते शनिवार काम केलं, रविवारची सुट्टी असेल तर आपण रविवारी विश्रांती करतो आणि सोमवारी नव्याने त्या उमेदीने काम करतो. तसंच रोजचा जो कालावधीचा विचार आपण जर केला तर ज्ञानतंतू आपले विश्रांती घेतात आणि उठल्यानंतर ब्राह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर नवशक्तीने व्यापून जातात. आणि यामुळे पहाटेचा एकांत आणि शांत या सर्वांबरोबर चंद्राकडील येणारे अमृत कण, ऊर्जा शक्ती या वायुमंडलात मिश्रित होते. आणि तेव्हा जर आपण फिरलो, उठलो, काही चिंतन, ध्यान, स्मरण केलं तर आपला मेंदू तरतरीत होतो. आता आपण सायंटिफिक दृष्ट्या जर विचार करायचे ठरले तर आधुनिक शास्त्रानुसार ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी जी हवा असते, या हवामध्ये 55% नायट्रोजन असतो, फक्त 4% कार्बन डायऑक्साईड असतो आणि 41% हा प्राणवायू असतो. या कालावधीनंतर जसा जसा सूर्योदय होतो, म्हणजे सूर्याची प्रभा जशी वरती येते, तर हे सगळं जे पर्सेंटेज आहे हे उलटं होतं. कारण हवेतील मग वाहनांची वर्दळ सुरू झाली की पृथ्वीचा गर्भवायू वर येऊ लागतो आणि त्याचवेळी हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 4% 60% पोहोचते. आणि हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मानवाचं आयुर्मर्यादा कमी करते. याखेरीज ब्राह्ममुहूर्तावरती उठल्यावरती काय काय प्राप्त होतं आपल्याला, तर सर्वात महत्त्वाचं एक तरतरीक शक्ती, ऊर्जा, सौंदर्य, उत्तम आरोग्य, चांगली बुद्धी, हे सर्व वृद्धिंगत होतं. दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होतं पहाटे उठल्यानंतर. शारीरिक स्वास्थ्याची प्राप्तता होते. बुद्धी, मन, डोळ्यांची दृष्टी, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कारण दिवसा अनेक गोष्टींमुळे वातावरण प्रदूषित होते आणि प्रदूषित वातावरणामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाही,
एकदा सूर्योदय झाल्यानंतर. म्हणून पहाटेचा कालावधी अतिशय उत्तम. आरोग्यदृष्ट्या सुद्धा, सद्यस्थितीला सुद्धा, आयुर्वेदांच्या मते सुद्धा, सायंटिफिकदृष्ट्या सुद्धा आणि मूळ हिंदू धर्मशास्त्राने संस्कृती जपण्यासाठी, आरोग्याची पूर्तता, आरोग्याच्या वाढीसाठी, दीर्घायुष्यासाठी, स्मरणशक्ती वाढीसाठी, मुलांच्या अभ्यासासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी, शांतता प्राप्त होण्यासाठी, मनस्वास्थ्य, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी हाच कालावधी सांगितलेला आहे. तो म्हणजे ब्राह्ममुहूर्त, रात्रीच्या अखेरच्या प्रहरातील तिसरा भाग म्हणजे ब्राह्ममुहूर्त होय.